नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील सर्वोत्तम गुणवत्तेच्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। झालेल्या टीईटीच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा टीईटीच्या तयारीसाठी पेपर 1 असो वा पेपर 2 आपण 6 महिन्यांचा कालावधी असणारा कोर्स सुरू केला आहे। हा कोर्स जॉईन करण्यासाठी त्याचबरोबर आपण टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याही परीक्षेसाठी या परीक्षेमध्ये आता फक्त पात्र व्हायचं नाही तर सर्वोत्तम मेरिट मिळवायचं। असं सर्वोत्तम मेरिट मिळवण्यासाठी सर्वोत्तम स्कोअर करण्यासाठी आपण टेटसाठी सर्व विषयांचा परिपूर्ण कोर्स सुरू केलेला आहे। बरं, टीईटी परीक्षा असो नाही तर टेटची परीक्षा असो, ही कुठल्या पद्धतीने चालणार? आम्ही तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रत्येक घटकावर क्रमाने लेक्चर्स पाठवणार। हे लेक्चर्स तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, रिपीट पाहू शकता। आज झालेलं लेक्चर उद्या पाहू शकता, अगदी शेवटच्या दिवशी पाहू शकता। एवढंच नाही तर मग हे लेक्चर नंतर एक टॉपिक संपला की तुम्हाला सोडवण्यासाठी लगेच आपल्या ॲपमध्ये टॉपिक टेस्ट पाठवणार, जेणेकरून तुमच्या त्या टॉपिकची परफेक्ट तयारी होईल। ती टेस्ट पाठवण्याच्या अगोदर तुम्हाला त्या टॉपिकवर PDF स्वरूपात नोट्स सुद्धा पाठवली जाईल। अशा रीतीने लेक्चर्स, नोट्स आणि टेस्ट टॉपिक वाईज अशी तयारी आपण करून घेण्यासाठी हे कोर्स सुरू केलेले आहे। मग हे कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून आपलं मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड करा। त्यामध्ये स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला विविध कोर्सेस दिसतील, तर त्या कोर्सेसवर तिथंच तुम्हाला सध्या सर्वच कोर्सवर चांगल्या पद्धतीची डिस्काउंट ऑफर आहे आणि तिथंच तुम्ही ते पेमेंट करून ते कोर्स तुम्ही जॉईन करू शकता। ओके, आपण या कोर्सला सुरुवात केली, टीईटी असो नाही तर टेट असो। बरं, या सर्व कोर्समध्ये आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा विषय शिकायचा असतो, तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। टीईटी पेपर 1 असो पेपर 2 असो, त्याचबरोबर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट असो, तुम्हाला हा विषय प्रत्येक ठिकाणी शिकावाच लागणार आहे। मग एकदा का हा विषय परफेक्ट केला तर तो टीईटी पेपर 1 साठी, टीईटी पेपर 2 साठी, टेट म्हणजे अभियोग्यता परीक्षेसाठी, याचबरोबर CDPO साठी, केंद्र प्रमुख या परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा हा विषय तुम्हाला अत्यंत परफेक्ट आणि अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। मग या विषयामध्ये आत्ता आपल्या झालेल्या टीईटी मध्ये अगदी घाई जरी कोर्स झालेला असला तरी आपल्या विद्यार्थ्यांनी 30 पैकी 30 मार्क्स मिळवलेले आहेत। एवढा आपला परफेक्ट कोर्स या अगोदरही अख्ख्या साऱ्या महाराष्ट्राने अनुभव घेतला आणि आता तर हा कोर्स आपण 6 महिन्यांचा अत्यंत नियोजनबद्ध सुरू करत आहोत। 6 महिन्यांचा कालावधी असणार। मग यामध्ये असणारे सर्व टॉपिक जे टीईटी साठी सुद्धा आणि टेट साठी सुद्धा उपयुक्त आहे। याचबरोबर शैक्षणिक व्यवस्थापन आणि शैक्षणिक मूल्यमापनावरती सुद्धा काही बेसिक लेवलचे प्रश्न अभियोग्यता परीक्षेला आलेले आहेत, त्याचीही तयारी आपण अशाच रीतीनं लेक्चर्स, नोट्स आणि टेस्टच्या माध्यमातून करून घेणार आहोत। मग या विषयाच्या स्वतंत्ररित्या तयारीसाठी आपल्या टेटच्या कोर्समध्ये तर आहेच, टीईटीच्या कोर्समध्ये आहेच, याचबरोबर तुम्हाला हा जर कोर्स स्वतंत्ररित्या जर घ्यायचा असेल तरी आपल्या ॲपमध्ये हा स्वतंत्ररित्या कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे। 6 महिन्यांचा कालावधी असणारा हा कोर्स तुम्हाला 1000 रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहे। सध्या तर यामध्ये अजून डिस्काउंट देऊन फक्त 700 रुपयांना हा परिपूर्णरित्या कोर्स तुम्हाला मिळणार आहे। हा कोर्स आपण शिकायला सुरुवात केली। हे लेक्चर फक्त अभियोग्यतेसाठी नाही, टीईटी पेपर 1 असो, पेपर 2 असो, केंद्र प्रमुख असो, नाहीतर CDPO ची परीक्षा असो, अगदी CTET ला सुद्धा याचा तुम्हाला उपयोग होणार आहे। चला तर मग शिकायला सुरुवात करूया। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचं हे दुसरं लेक्चर आहे। पहिलं लेक्चर अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पहिला घटक पाहायला सुरुवात केली,
या विषयामध्ये असणाऱ्या 10 ते 11 टॉपिक पैकी पहिला टॉपिक आपण शिकायला सुरुवात केली. कुठला? मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती. यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण मानसशास्त्र ही संकल्पना समजून घेतली. मग यामध्ये मानसशास्त्राचा मराठीतून शब्दशः अर्थ समजून घेतला. सायकॉलॉजीचा इंग्रजीतला जो शब्द आहे त्याचा शब्दशः अर्थ समजून घेतला. यानंतर मानसशास्त्राच्या व्याख्यांमध्ये जे संशोधन झालं आणि क्रमाने ज्या व्याख्या मांडल्या त्या आपण लग्न या संकल्पनेमधून अर्थ अत्यंत चांगल्या पद्धतीनं विनोदी शैलीमध्ये समजून घेतल्या. त्यानंतर मग आपण मानसशास्त्राच्या अरिस्टॉटलच्या व्याख्येपासून तर असंख्य व्याख्या आपण मानसशास्त्राच्या पाहिल्या. त्यानंतर कालच्याच लेक्चरमध्ये आपण मानसशास्त्राच्या सर्व शाखा सुद्धा पाहिल्या. आणि आज आपल्याला मानसशास्त्र ही संकल्पना समजून घेतल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची संकल्पना समजून घ्यायची. आजच्या लेक्चरमध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्र ही संकल्पना सर्वप्रथम समजून घेऊया. शैक्षणिक मानसशास्त्र नावाची संकल्पना समजून घेत असताना आपल्याला यामध्ये समाविष्ट असणारे 2 शब्द अगोदर समजले पाहिजे. यामध्ये एक शब्द आहे शिक्षण आणि दुसरा शब्द आहे मानसशास्त्र. अशा 2 संकल्पना आहेत. त्यामध्ये अगोदर आपण फोकस करूया, समजून घेऊया शिक्षण नावाची संकल्पना. शिक्षण ज्याला आपण इंग्रजीमध्ये एज्युकेशन असे म्हणतो. एज्युकेशन आपल्याकडं शिकलेल्या माणसाला शिक्षित म्हणतात. गैरसमजानं सुशिक्षित असंही म्हणायला सुरुवात झाली. खरं तर शिक्षित माणूस आणि सुशिक्षित माणूस यामध्ये फरक आहे. अगोदर आपण शिक्षण ज्याला इंग्रजीमध्ये एज्युकेशन म्हणतात ती शब्दशः अर्थ नीट समजून घेऊया. एज्युकेशन नावाचा हा जो शब्द आहे हा एज्युकेअर या लॅटिन शब्दापासून तयार झाला. या एज्युकेअर नावाच्या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो टू लीड किंवा मार्गदर्शन करणे असा. अशा रीतीनं ज्याला आपण मराठीमधून मार्गदर्शन करणे असा अर्थ काढू शकू, इंग्रजीमध्ये टू लीड असा अर्थ काढू शकू, अशा एज्युकेअर नावाच्या लॅटिन शब्दापासून एज्युकेशन नावाचा शब्द तयार झालाय ज्याला आपण शिक्षण असं मराठीत म्हणतो. पुढे याच एज्युकेशनचं वर्गीकरण करत असताना अजून एक अर्थ सांगितला जातो. काय? ई फॉर आउट. ईचा अर्थ आउट असा सांगितला जातो. आणि डीओचा अर्थ टू ड्रॉ. डीओचा अर्थ टू ड्रॉ असा सांगितला जातो. यावरून एज्युकेशनची व्याख्या, एज्युकेशनचा अर्थ सांगितला जातो टू ड्रॉ आउट व्हॉट इज पोटेन्शियल. टू ड्रॉ आउट व्हॉट इज पोटेन्शियल मीन्स एज्युकेशन असा एज्युकेशनचा अर्थ सांगितला जातो. म्हणजे तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते बाहेर काढण्याचं काम हे करतंय शिक्षण, करतंय एज्युकेशन करतं, असं या अर्थातून आपल्याला अभिप्रेत होतं. शिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत. या व्याख्येमधून शिक्षणात दडलंय का हे सहज समजून जातं. जगभरातील युवकांची प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाची, एज्युकेशनची व्याख्या सांगत असताना सांगितलेलं आहे एज्युकेशन मीन्स मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन. म्हणजेच काय? मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन मीन्स एज्युकेशन अशी स्वामी विवेकानंदांची व्याख्या आहे. पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण अशी स्वामी विवेकानंदांची व्याख्या आहे. महात्मा गांधीजींनी शरीर, मन व आत्मा यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. महात्मा गांधीजींनी 3H ही संकल्पना सांगितली, हेड, हँड अँड हार्ट. अशा रीतीनं महात्मा गांधीजींची शिक्षणाची व्याख्या आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आत्म्याचा संपूर्ण विकास म्हणजे शिक्षण अशा रीतीनं शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महान लोकांच्या या व्याख्या आहेत. गेट्स जी TETच्या पेपरला आली होती आणि याचबरोबर अभियोग्यता परीक्षेला सुद्धा शिक्षणाची व्याख्या गेट्सची काय आहे? वर्तनातील विकासशील बदल म्हणजे शिक्षण अशा प्रकारची व्याख्या. थोडक्यात सर्वांनीच असं सांगितलंय की व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण होय. अशा रीतीनं शिक्षणाच्या व्याख्या आहेत.
शिक्षण नावाची ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचे काही वैशिष्ट्ये सुद्धा अभियोग्यता परीक्षेला आले, सोपे सोपे वैशिष्ट्ये आलेत बघ. काय तर शिक्षणाचा अगदी जन्मपूर्व अवस्थेपासून म्हणजे गर्भधारणेपासून शिक्षणाला सुरुवात होते, तर शेवटच्या श्वासापर्यंत माणसाचं शिक्षण अविरतपणे, सातत्यानं आणि निरंतरपणे सुरू असतं. शिक्षण नावाची प्रक्रिया ही सातत्यपूर्ण आणि सावकाश चालणारी आहे. सावकाश चालणारी प्रक्रिया. शिक्षण नावाची प्रक्रिया जी आहे ती मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे ती समाजशास्त्रीय सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण नावाची प्रक्रिया ही स्वयंस्फूर्तीने चाललेली आहे, स्वयंस्फूर्तीनं. पहा, शिक्षण ही प्रक्रिया स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीनं शिकायचं ठरवलं, एखाद्या बालकानं शिकायचं ठरवलं तर तो शिकतोच. मात्र त्या बालकानं त्या व्यक्तीनं शिकायचं ठरवलेलं नाही, मात्र त्याचे पालक त्याच्यावर शिकण्यासाठी जर फोर्स करत असतील तर तो शिकेलच असं नाही. अशा रीतीनं शिक्षण ही स्वयंस्फूर्तीने चालणारी प्रक्रिया आहे म्हणून ओळखलं जातं. या शिक्षणामध्ये मग औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण असे शिक्षणाचे प्रकार सुद्धा पाडले जातात. बर, अशा रीतीची ही शिक्षण नावाची जी प्रक्रिया आहे, या शिक्षण नावाच्या प्रक्रियेचे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपल्याला कालच्या लेक्चर मधली संकल्पना मी तुम्हाला इथं आठवून देतो. काय? आपण एक लग्नपत्रिका वाचली. त्या लग्नपत्रिकेच्या, कुणाची लग्नपत्रिका? तर ची सौका मानसशास्त्रताईची लग्नपत्रिका वाचत होतो आणि त्या पत्रिकेमधून प्रेक्षकापासून तर वर्तन मार्गदर्शक सगळ्या मानसशास्त्राच्या व्याख्या आपल्याला समजल्या. लग्न कुणाचं होतं? लग्न कुणाचं होतं हेही लक्षात असायला पाहिजे. लग्न होतं चिरंजीव शिक्षणशास्त्रराव यांचं लग्न होतं. अजून कुणाशी लग्न लावलं चिरंजीव शिक्षणशास्त्रराव यांनी? तर ची सौका मानसशास्त्रताई, ची सौका मानसशास्त्रताई यांची लग्नपत्रिका वाचत होतो. आज डायरेक्ट लग्नाला उपस्थित आहोत. बर, मग हे शिक्षणशास्त्रराव म्हणजे शिक्षण नावाची संकल्पना भारतातली, नवरदेव भारतातला आहे. आणि मानसशास्त्रताई कुठली आहे? तर मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात झाली युरोप खंडामध्ये, म्हणजे मॅडम आहेत युरोपच्या. त्या काळामध्ये इतकं शॉर्टेज नव्हतं की सोयरिकीसाठी तिकडे युरोपला जावं लागलं. तरीही आताचं फार शॉर्टेज आहे, पोरं कुठं कुठं शोधायला लागलेत काय माप नाही. तर त्या काळामध्ये भारतातला मुलगा आणि त्यानं युरोपमधली मुलगी का शोधली असावी? साधा नियम आहे. शिक्षक मुलगा असेल तर तो शिक्षण क्षेत्रातील शिक्षिका किंवा त्याच क्षेत्रातील कुणीतरी मुलगी शोधतो. मुलगा डॉक्टर असेल तर वैद्यकीय क्षेत्रातीलच मुलगी शोधतो. अगदी MPSC UPSC मधून अधिकारी झालेला मुलगा असेल तर तो सुद्धा अधिकारीच मुलगी पाहतो. अशा रीतीने एक फिक्स ठरलंय. अगदी एवढंच नाही, बागायत क्षेत्रातले लोक जिरायत क्षेत्रामध्ये मुलगी देत नाही. अशा रीतीनं एकाच क्षेत्रामध्ये सोयरिकी होण्याचा ट्रेंड आहे. हा जुन्या काळापासून आजपर्यंत चालू आहे. मग यांनी खंडच बदललाय. मग एकाच क्षेत्रातले आहेत का हे तरी आपण पाहूया. तर शिक्षणशास्त्र हे जे आहे हे शिक्षणाचं ध्येय ठरवतं. शिक्षणाचं ध्येय शिक्षणशास्त्र ठरवतं आणि त्याला मार्गदर्शन करण्याचं काम मानसशास्त्र करतं. एकच क्षेत्र. व्यक्तीचं अपेक्षित वर्तन परिवर्तन घडून आणण्यासाठी शिक्षणशास्त्र काम करतं. काय? बालकाच्या वर्तनात अपेक्षित परिवर्तन, वर्तनामध्ये अपेक्षित परिवर्तन घडून आणण्याचं काम शिक्षणशास्त्र करतंय. तर वर्तनाचा अचूक अभ्यास करण्याचं काम मानसशास्त्र करतंय. वर्तन इथं पण आहे, वर्तन इथं पण आहे, एकच क्षेत्र. म्हणून तर सोयरीक घडून आणली आणि नव्या प्रकारची फॅमिली तयार झाली, शैक्षणिक मानसशास्त्र. अशा रीतीनं शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या समन्वयामधून मानसशास्त्राची उपयोजित आणि उदयोन्मुख नवीन शाखा तयार झाली, शैक्षणिक मानसशास्त्र.
शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची शाखा आहे आणि ती कशी आहे? उपयोजित आणि उदयोन्मुख. उपयोजित म्हणजे काय? तर मानसशास्त्रामध्ये वर्तनासंदर्भाचे जे तत्व सिद्धांत मांडले त्याचं उपयोजन शिक्षणासाठी केलं जातं, शिक्षणातील उद्दिष्ट आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलं जातं, म्हणून त्याला म्हणायचं उपयोजित. उपयोजन वरून उपयोजित. उदयोन्मुख नवीन उदयास आलेली शाखा आहे म्हणून त्याला उपयोजित आणि उदयोन्मुख. अशा रीतीनं एकाच क्षेत्रातले माणसं हे दोघं म्हणून सोयरीक जुळून आली. आणि गंमत म्हणजे काय तुम्हाला सांगतो, 36 पैकी 36 गुण जुळून आले. किती? आपल्या इकडं 36 पैकी 18 गुण. आमच्या काळात 28 गुण जुळले तरच लग्न व्हायचं. आता मात्र भटजी बुवांनी कमी कमी गुण आणले, 18 जमले तरी काय काय बघतच नाही, मिळन तशी पदरात पाडून घ्यायची अशी परिस्थिती आहे. मात्र यांचे 36 पैकी 36 गुण जुळले होते. पण 36 चा आकडा कसा आहे माहिती ना तुम्हाला? एकाचं थोबाड इकडं आणि एकाचं थोबाड इकडं. म्हणून एवढे सारखे गुण जुळायला नाही पाहिजे, पण जुळले यांचे. मग झालं काय? त्यानं काय होतं, इथं शिक्षणशास्त्र, या शिक्षणशास्त्राचं स्वरूप कसं आहे? आदर्शवादी स्वरूप आहे. आदर्शवादी म्हणजे कसं? तर पाठीमागच्या बाकावरती बसलेले मुलं अध्यापनाकडे लक्ष देत नाही तर तुम्ही काय कराल? वास्तव सांगतो 2 धपाटे मारा. पण तसं नाही, आदर्शवादी राहायचं. त्यांच्या काय समस्या आहेत ह्या जाणून घेऊन योग्य उपाययोजना करू, याला म्हणायचं आदर्शवादी. आणि याला मार्क आहे. शिक्षणशास्त्राचं स्वरूप आदर्शवादी आहे, परीक्षेला आलंय लक्षात राहू द्या. आणि मानसशास्त्राचं स्वरूप त्या उलट आहे, हे आहे वास्तववादी स्वरूप आहे. त्यालाच स्वरूपात्मक असंही म्हणतात, त्यालाच स्वीकारात्मक असेही म्हणतात. मानसशास्त्राचं स्वरूप वास्तववादी आहे, स्वरूपात्मक आहे, स्वीकारात्मक आहे. लक्षात राहू द्या, विरोधाभासी स्वरूप आहे, असणारच. इथं भारतातला मुलगा म्हणजे संस्कारी असणार, इकडे युरोपमधली मुलगी म्हणजे कशी असणार हे सांगायची गरज नाही. विरोधाभासी स्वरूप आहे, तरी एकाच क्षेत्रामध्ये काम करत असल्या कारणानं हे 2 विषय एकत्र आले आणि नवी उपयोजित आणि उदयोन्मुख अशी मानसशास्त्राची शाखा तयार झाली, शैक्षणिक मानसशास्त्र. ओके, शैक्षणिक मानसशास्त्र ही संकल्पना उदयास कशी आली, तयार कशी झाली, जन्माला कशी झाली हे आपण पाहिलं. आता जाऊया आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या पाहायला. चला तर शैक्षणिक मानसशास्त्राच्या कुठल्या व्याख्या आहेत? चला पाहूया. पहिल्या क्रमांकाची व्याख्या जी स्किनरने मांडलेली आहे. पहिल्या क्रमांकाची व्याख्या स्किनरने मांडलेली पाहूया, ती परीक्षेला आली होती. अध्ययन अध्यापनाचे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, असा साधा सोपा अर्थ त्यानं सांगितला. अध्ययन अध्यापनाचे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या सांगत असताना त्यानं दुसरी एक त्याच अर्थाची व्याख्या त्याची सांगितलेली आहे. पहा, अध्ययन अध्यापनाशी संबंधित असलेली मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. अध्ययन अध्यापनाशी संबंधित असलेली मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, ही झाली स्किनरची व्याख्या. आता पाहूया आपण दुसऱ्या क्रमांकाची व्याख्या. गुथ्री आणि पॉवर्स या 2 मानसशास्त्रज्ञांनी तज्ज्ञांनी मांडलेली व्याख्या समजून घ्यायची. काय मांडले त्यांनी? जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग करून, मानसशास्त्रातल्या सिद्धांतांचा तत्वांचा उपयोग करून शैक्षणिक समस्यांचा उलगडा करते, त्या शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणतात. मानसशास्त्रामध्ये जे तत्व, जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्या तत्वांचा वापर करून शिक्षणशास्त्रातल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच शास्त्राला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात, असे गुथ्री किंवा पॉवर्सने म्हटलंय. यांच्याच व्याख्येचं थोडासा अनुवाद वेगळा केलाय, तोही परीक्षेला आला तरी तुम्हाला ओळखता आला पाहिजे ही व्याख्या कोणाची आहे, कोणत्या प्रकारची. काय? मानसशास्त्रीय तत्वांचे शैक्षणिक व्यवहारामध्ये केलेले उपयोजन म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. मानसशास्त्रीय तत्वांचे शैक्षणिक व्यवहारामध्ये केलेले उपयोजन म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, अशा प्रकारची त्याच अर्थाची व्याख्या यांची. इथंही स्किनरचीच व्याख्या थोड्या वेगळ्या शब्दामध्ये, अर्थ तोच आहे, त्याच्यामध्ये मुख्य भाग तोच आहे. 2 व्याख्या पाहिल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची व्याख्या पाहूया आपण. कुठली व्याख्या पाहायची? शैक्षणिक मानसशास्त्र, CH जड यांनी मांडलेली व्याख्या.
CHZ हे आपल्याला नेहमी वेगळ्या वेगळ्या संदर्भात परीक्षेला विचारले जातात. त्या संदर्भात यांची शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या काय? शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. काय? शिकणाऱ्याच्या वर्तनाचा म्हणजे बालकाच्या म्हणजे अध्ययनार्थ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र. एका TETच्या पेपरला असा प्रश्न आला होता. CHZ यांनी आपल्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये टिंब या घटकावरती भर दिलाय. तर अध्ययनार्थ्याच्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेवर हे त्याचं उत्तर आहे. झालं. CHZ यांची व्याख्या पाहिल्यानंतर आपली पुढची व्याख्या क्रो व क्रो नावाच्या संशोधकाचे. या क्रो व क्रो याने काय सांगितलंय? व्यक्तीच्या जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत अध्ययन अनुभूतींचा अभ्यास म्हणजे जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये ज्या अध्ययन अनुभूती येतात, अध्ययन अनुभव येतात, त्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात, अशी क्रो व क्रोची व्याख्या आहे. यानंतर पुढच्या क्रमांकाची व्याख्या, ही व्याख्या मॅकफरलँड नावाच्या संशोधकाचे, शिक्षण तज्ञाचे. मॅकफरलँड यांनी काय व्याख्येमध्ये सांगितलंय? लोकांना कसे शिकवावे या संदर्भात मानवी वर्तन व अनुभव यांचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. थोडक्यात शिकावे कसं, जगावे कसं या संदर्भात मानवी वर्तन व अनुभव यांचा पद्धतशीरपणे अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. अशा रीतीनं मॅकफरलँड यांची शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या आहे. बर, शैक्षणिक मानसशास्त्राच्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या व्याख्या आपण पाहिल्या. या अगोदरच्या प्रश्नपत्रिका पहा आणि याच्यानंतर होणाऱ्या पहा. याच्या पलीकडे शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या तुम्हाला अजून तरी दिसणार नाही. थोडक्यात काय, जेव्हा शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या विचारल्या जातील, मग काही बी कोणी मांडली असं विचारू द्या, किंवा स्किनरने कोणती व्याख्या मांडली असं विचारू द्या, किंवा स्किनरच्या व्याख्येमध्ये त्यांनी मुख्य विषय कशावर भर दिला असं विचारू द्या. याच्या पलीकडे तुम्हाला प्रश्न येऊ नये ही अपेक्षा, आणि या अपेक्षेने सर्व व्याख्या मी घेतल्या. या व्याख्या माझ्या पाठ आहे, पण त्या तुम्हाला व्हिडिओ ऐकत असताना जर समोर असतील तर व्हिज्युअल आणि ऑडिओ दोन्हींचा परिणाम होऊन तुमच्या चांगल्या स्मरणात राहावा ही अपेक्षा. आता आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र ही संकल्पना समजून घेतल्यानंतर मानसशास्त्राच्या पुढच्या शाखेचा अर्थ आणि व्याख्या समजून घ्यायची, जिच्यावर आपलं संपूर्ण मानसशास्त्र पुढे चालणार आहे. कोणती? बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र नावात बऱ्यापैकी तुम्हाला अर्थ लक्षात येतो. लहान मुलांचं मानसशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. अगदी बरोबर, अशाच प्रकारच्या व्याख्या आहेत. यामध्ये E.B. हरलॉक यांची व्याख्या महत्वाची भूमिका आहे, ती परीक्षेला येऊ शकते. काय व्याख्या आहे? बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास आणि वाढ कसा होतो याचा अभ्यास करणारे शास्त्र, शुद्ध शास्त्र म्हणजेच बालमानसशास्त्र. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. आणि हीच व्याख्या अर्थपूर्ण म्हणून मांडली गेली थोड्या वेगळ्या शब्दामध्ये. काय? सामान्य व अपसामान्य म्हणजे सामान्य व असामान्य बालकांच्या वाढ व विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. सामान्य व अपसामान्य पुस्तकामध्ये दिलेली व्याख्या आहे. बालकाच्या वाढ व विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. अशा रीतीने ही बालमानसशास्त्राची व्याख्या आहे. अशा रीतीने हा बालमानसशास्त्र या मानसशास्त्राची एक महत्वाची जी शाखा आहे त्या शाखेचा अर्थ आहे. आणि हीच शाखा आपल्याला पुढे 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 क्रमाने पाहायची. मग या शाखेमध्ये बालमानसशास्त्र, याच्यामध्ये आता आपल्याला पुढे काय पाहायचं? बालमानसशास्त्राचे महत्त्व.
बालमानसशास्त्राचे महत्त्व समजून घेत असताना बालमानसशास्त्रामध्ये संशोधन कसं झालं, मग त्या संशोधनातल्या वेगळ्या वेगळ्या पद्धती, अशास्त्रीय संशोधनातल्या पद्धती, शास्त्रीय संशोधनातल्या पद्धती, या आपल्याला समजून घ्यायचं आहे. मात्र त्या पुढच्या भागामध्ये समजून घ्यायचं. आजच्या भागामध्ये आपण 2 संकल्पना समजून घेतल्यात, एक शैक्षणिक मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र. उद्याच्या भागामध्ये आपण बालमानसशास्त्राचं महत्त्व, बालमानसशास्त्रातल्या संशोधन पद्धती ह्या समजून घेणार आहोत. आज मात्र या भागात इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.